इनामतर्फे विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लेसर विरोधी जनजागरण पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी। इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत इचलकरंजी नागरिक मंचतर्फे डॉल्बी व लेसर विरोधात जनजागृती करत सुळकूड योजना राबवून पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी करण्यात आली। इचलकरंजी शहरात अनंत चतुर्दशीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली व लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। सद्यस्थितीत इचलकरंजी शहरात डॉल्बीचे प्रमाण वाढत असल्याने त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत। आबालवृद्धांना मिरवणुकीचा मनसोक्त आनंद घेता येत नाही, याबाबत इनामच्या वतीने लक्षवेधी फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली। तसेच इचलकरंजी शहरास भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नी इचलकरंजीकरांना शुद्ध व मुबलक पाणी मिळालेच पाहिजे, सुळकूड योजना झालीच पाहिजे, माता भगिनींची पाण्यासाठी वणवण थांबणार कधी, नियमित पाणीपुरवठा होणार कधी, असेही फलक शहरवासियांचे लक्ष वेधत होते। या फलकासह सर्व स्वागत स्टेजवर जाऊन विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना फलक हातात घेऊन प्रबोधन करण्यात आले। सर्वच राजकीय पक्ष व संघटनांना एकमुखाने सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवाहन करण्यात आले। यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे राजू कोन्नूर, सुहास पाटील, उमेश पाटील, दीपक पंडित, उदयसिंह निंबाळकर, विद्यासागर चराटे, प्रज्योत चौगले, शीतल मगदूम, अमित पटवा, सुषमा साळुंके, गीता माने, संजय गुगळे, राम आडकी, अरिहंत पटवा, बाळू भंडारी, संकेत गजबी, अमोल ढवळे, राजेश वांगड, अभिजित पटवा उपस्थित होते।